नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाईत मोरेवाडी परिसरात असलेल्या श्री बनेश्वर शिक्षण संस्था बनसोरला संचलित गुरुदेव विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर नरेंद्र काळे, तर उद्घाटक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी अविनाश सोनवणे जिरंगे, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, शिवगड संस्थांचे हरिभक्त परायण महारुद्र खाडे महाराज, API घुगे, मुख्याध्यापिका महानंदा शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका महानंदा शिंदे यांनी केले. एखादी भूमिका इतकी म्हणजे डोक्यावर घेतली जाते की त्या विद्यार्थ्याचं नाव त्या भूमिकेतील पात्रावरूनच पडतं. आणि विशेष म्हणजे शाळा सोडून किती वर्ष झाले तरी मित्राच्या मध्ये ते नाव घोळतच राहतं आणि ते नाव इतकं जुळलेलं असतं की त्या विद्यार्थ्याचं जुळलेलं खरं नाव लक्षात राहतं. आणि या भूमिकेतूनच आज बनेश्वर शिक्षण संस्था बनसोरला संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या ठिकाणी हा स्नेह मिलनाचा किंवा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे जिरंगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पुढे नेण्याचं काम दोन लोक करतात, एक तर शाळेतले शिक्षक आणि दुसरे घरामध्ये पालक. प्रत्येक माणूस इंजिनियर किंवा डॉक्टर होऊ शकत नाही किंवा प्रत्येक माणूस सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही. कोणीतरी बॅटिंग करणारं पाहिजे, बॉलिंग टाकणारही पाहिजे, कोणीतरी झहीर खान व्हायला पाहिजे, कोणीतरी सचिन तेंडुलकर व्हायला पाहिजे. तर प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळा गुण असतो आणि तो जोपासणं आणि तो शोधून काढणं, जे मातीचे गोळे आहेत त्याच्यामधूनच पाठपुरिया किंवा त्याच्यामधून चित्र तयार करण्याचं काम हा शिक्षकांची ही खूप मोठी जबाबदारी असते. आणि ते 10वी पर्यंत मला वाटतंय जोपर्यंत आपण विचार करत नाही 10वी पर्यंत हा कोणताच विचार मुलांच्या मनामध्ये येत नसतो. या शाळेत शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला जातो. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला आहे. अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले होते. तसेच यात पालकांचेही मोठे सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित असलेले उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की या शाळेचे जे काही संस्थेचे विद्यार्थी आहेत कोणचीच जास्ती झालेले आहेत. एक सचिव पदापर्यंत काही लोक गेलेले आहेत आणि मोठमोठ्या पदावरती इथे गेलेले आहेत. तर मला वाटतं सर जे यापूर्वी आपल्या शाळेतले जे विद्यार्थी मोठमोठ्या पदावरती गेलेले आहेत तशाच प्रकारे इथं बसलेली सुद्धा जे चिमुकले चेहरे आपल्याला दिसत आहेत तर त्याच्यामध्ये भविष्यातला एखादा मोठा राजकारणी असेल, एखादा मोठा अधिकारी असेल, मोठा खेळाडू असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नाव कमावणारा एखादा मोठा हरहुन्नरी कलाकार सुद्धा असू शकेल. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन विविध वेशभूषा केली होती. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत सहभागी करून घेतले जाते. तसेच या शाळेमध्ये उपस्थित असलेले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले API घुगे यांनीही शुभेच्छा दिल्या. तुम्हाला कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. फक्त एकच विनंती करतो की आज तुम्ही समोर आहात, तुमचं टार्गेट हे स्टेज असलं पाहिजे किंवा काहीतरी असं नवीन केलं पाहिजे ज्यामुळं आपल्या आईवडिलांची, आपल्या देशाची प्रतिमा उज्ज्वल होईल एवढीच तुमच्या सर्वांकडून अपेक्षा करतो. आणि एक तुम्हाला विनंती करतो की हा मोबाईल असतो हा आपला दुश्मन आहे. मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईल आवश्यक असेल तेव्हाच वापर करा. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर नरेंद्र काळे यांनी या संस्थेविषयी माहिती देत विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. आणि त्यांनी आणि बनसोरण्याच्या लोकांनी मिळून ही शाळा चालू केली. ते आयुष्यभर शाळेच्या एका खोलीमध्ये मुलं भावांना सतत राहत होते आणि ती खोली स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, स्वतः भांडे घासायचे. आणि त्यांनी 4 शाळा ह्या ग्रामीण भागामध्ये बनसोरला, भोर, भावकाना आणि मोरेवाडी अशा
4-6 त्या काळामध्ये चालू केल्या. भावतालाच्या डोंगरामध्ये मला आत्ता पण नवल वाटतं की ह्या भागात शाळा चालू करायचं कसं त्यांना हे आलं असेल की एवढ्या भागामध्ये करायचं. या कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचालन शीतल काळदाते यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश बोरगावकर, संगीता मोरे, SR कोनाळे, पंडित चव्हाण, बाळासाहेब शिंदे, सूर्यकांत तेलंग, नामदेव शेरे, विजय भिसे, ज्योती काळे, कचरे, बर्डे मामा, सुग्रीव पवार, सुभाष खेडकर यांनीही परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.